हा ते पाणी आता याच्यात सोडा. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. हा, नवऱ्या मुलांनी नवरीचा हात हातात घ्या. आचनपडी घेऊन पाणी सोडा. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. काय म्हटलं कन्यादानात असं कायच देते पोरीचा बाप म्हणून येऊन बसली मी ती कोण्या सकाळची. अति तर काहीच नाही माय, नुसतं सोडापशार चालू आहे. चल बाई जातो तिकडे काय चालू आहे तर पाहतो जराशी. म्या म्हणलं कन्यादानाच्या अगदी दिन काही पोरीचा बाप, तसं तर काही हुंडा दिला नाही माय बाई. कन्यादानाच्या बाबतीत जवळ काही देत नाहीत वाटते बाई. हाथ सीता का राम को दिया, जनक राजा देंगे और क्या, बेटी बाबुल के दिल का टुकड़ा, दहेज कहा इससे बड़ा. झालं शांतीचा सुरू. बस बोलक्याचेच बोंडे खपवतात आणि बोलक्याचंच बोला. झालं, दहेज द्यायचं काम नाही, हुंडा द्यायचं नाही. म्हणलं की तर माय बाई शांती तो ती पोलीस बोलायची हाय. मग कसं राहायला पडते माय बाई. हा हो शांताबाई, बरोबर आहे बरोबर आहे. हो माय बाई, एवढा सोन्यासारखा तुकडा दिला पोरीच्या माय बापानं, अजून काय द्यावं माय. आम्हाला गरजही नाही, कामही नाही. पंडित बा बिना हुंड्याचं लग्न चालू आहे म्हणलं हे. मा भाषानं उत्साह हुंडा नाही घेतला. गंगूबाई हुंड्यात तोलू नका मा भाषीले. अनमोल रतन आहे, अनमोल. तिचं मोल नाही होऊ शकत. तुम्हाला काय पैशात मोजणार आहे, काय कळणार आहे माणसाचं मोल, तुम्हाला नाही समजत. पण माय भाषी ज्या घरात जाईल ते आता सोन्याहून पिवळं झाल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या भाषेला जीवनात काळजी कमी पडणार नाही. कारण अन्नपूर्णा सरस्वती प्रत्यक्ष लक्ष्मीचं रूप आहे माय भाषी म्हणजे. घ्यावा पोरी हो. का सुलक्षणा सासूले नाही आणलं मामी. ओ माय बाई बाली, आता आला का? म्या 2-3 खेप विचारलं तुमच्या आईले सकून पासून आणलं बाई का म्हटलं शांताबाई. बाली लग्नाच्या दिवशी आलं नाही म्हटलं बाई. म्या म्हटलं बाई बाली पत्रिका किती गेली का नाही म्हटलं मा तुम्हाला. नाही हो मामी, त्या दिवशी तुम्ही फोन केला त्याच दिवशी सांगितलं पत्रिका पोचली, तुम्ही फोन केला. पण काय करू मामी, येता येता माझ्या सासूची तब्येत बिघडली. तर मग आता ते लाईनी जाहीर होती माहेरी, त्याच्यानं मला परवा दिवशी येता नाही आलं. नाही तर मी परवाच्याच दिवशी येऊन राहिली ना, 2-3 दिवस राहिले. पण ते कायच ते काय म्हणतात ती घरी नाही, ते बरं ना वाटेन मग आपण चाललं या तर ते चांगलं वाटत नाही. आता विचार करणार सगळंच आहे म्हणून माय आज आली हो. काय व मग जाऊ द्या माय बाई, जाऊ द्या. हो घर पहिले माय बाई हे होतेच हाय. हो माय चांगली आहे तुमच्या सासूची तब्येत आता. ह चांगली त्या काय होते होते म्हणून नाही मम्मी, तुम्हाला का माहित नाही का, उगाच मी येणार होती म्हणून नाटक. जाऊ दे बरं, चला मी मंजूला भेटायला जातो. आली मग तुम्हाला ती दिसल्या तर मी सारखी अति झाली. बाई 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 हे बा असं करा मग जेवणा बाई. पाहुणे असती ना, पाहुणे आहेत का संग? कोण आलं? लेकरेली आणलं का? आणलं ना, लेकरेली आणलं. पाहुणे हे संग तिकडे मंडपातच आहेत बाई. मग पाहुणेले जेवायला लावा लागेल ना. हे बा पंक्ता चालूच आहेत. पाहुणेले जेवायला तुम्ही जेवून घ्या, लेकराईले जेवायला बसून द्या. मग कसं पंक्ता चालू आहेत बाली. जेवण करून घ्या. बरं हो आल्या, मी वाटच फोन राहील. मी आणलं बाई, सांग बाई बाली येत नाहीत का लग्नाले. बरं आल्या व म्हणजे तो म्हणे म्हणजे ते बा कालच संध्याकाळची गोट म्हणले आत्या म्हणे बलबाई येत नाही का, तू येईन म्हणत येते म्हणत. काय माहिती तुम्ही झालं माय, तुम्ही माय भाषीबाई हा ना. काय मामी चालतेच आहे आजकाल, काही नाही तुम्ही लयच पाहता. बरं मी मंजूला भेटून येतो मग जेवतो. मग हे पा भले जेवून घ्या ना पहिले. हे बंग आताच बसली नाही, मी पत्रावडी घ्यायला लावतो. नाही नाही मी मंजूला भेटून येतो आणि चला ना अयर चढवतो ना. मामा कुठे आहेत? मामा आता काय बे आता मामा शोधा. पाहुणे असतील तिकडे. भले पाहुणे आहेत वाटते, तुम्हाला पाहून राहिले. अयर देऊन देऊ ना म्हटलं, मामाला आवाज दिला मी. हो तेच म्हटलं मामीले. काय बापा आता ऐरानगिराचं काय काम आहे, आले हेच तो किती बापा. म्हणलं पाहुणे पा जेवण करून घ्या, आता पंक्ता चालू आहेत. हो बालूबाई किती उशीर केला वा, लग्न लागलंय. जाऊ दे उशीरच झाला रे बाबू. तुम्ही 2-3 दिवस झाले येला का रे. हो रे मला येणं होती रे, पण मला येणंच नाही झालं. आई कुठे?
चाल ना तिकडे, बाया बसल्यात ना तिकडे, आहेत ना आपल्या गावचे बाया आल्या ना तिकडे बसल्या. चल. हो पाहुणे नी दिनू जोड नाही तर बाबाजवळ बसून दे तिले, बाबाजवळ बसून दे. नाही तर अजून म्हणतील पहिला सोयऱ्यात आलून आल्या आल्या मासं कोणी बोललं नाही, दिसले का नाही दिसले बाबा तेले. जे पाहुणे बाबाजवळ देऊन दे, आपच बाबा मग बैका करून देतात त्याच्या सगळ्याच्या. ते पत्रावळ्या सारख्या तर वाढ एक कुटी एक कुटी सारखी शिदी लाईनी वळता येत नाही का? पत्रावळ्या वाढ आसनं टाकणं चटई टाकणं, ते ताळपत्री आणते, ताळपत्रीची घडी करशी लंबी आणि टाकते इनी बसतात ना जे आली आती आणि सारख्या वाढते पत्रावळ्या. कशा वाढून राहिला रे? वर वाढता येत नाही का तुले? काय बाई माय बाई व असं खाली बसा लागते काय? मग इनीसाठी तर टेबल सांगा लागत होते. माय बाई पाहुणे बाई माझ्या नाही नव्हतं माय, मी त्या पोराच्या अंगच पाहून राहिली ती. माय बाई या ना या मी बाबाला आले धाडत होती कोणाले. आता इनेचेच पंगत बसू. योशी इनीने ताटानेच भेटले का काय? माय बाई एवढं चिकटला सोयरा नव्हता पाहिजे बाई. मा भावाला काय दिसलं काय सांगा? मा भावाच्या घरी सोन्याचा धोर निघते होती पाहिलं तर का खाली बसवता का काय आम्हाला? माय बाई इनी व्हायला तर कमीत कमी टेबल स्टीलचे टाटा सांगा लागत होते. पत्रावळ्यावर धुळला उडते ना हे असं. माय बाय 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 मला नाही जायला लागत. नाही पाहुणे बाई चटई टाकतात ना, मग मी पोट्टेली म्हणूनच राहिले चटई टाका म्हणून. चटई टाकतात ना ते टेबलावर जेवल्या जात नाही. सारखं साजरं मांडी मारून साजरं जेवल्या जाते. आपली संस्कृती मांडी मारून जी याचीच आहे पंक्तीची. ते काय मा टेबलन खुर्च्यावर काही बी हे असं मनापानाचं वाटते. वाळणारे आहेत ना आमच्या घरात, वाळणाऱ्याचा लय मेळ आहे. हो वाळणारे आहेत ना, ज्याच्या घरी वाळणारे नसतात ते बफे लावतात. काम ना धाम घ्या माय कुत्र्यासारखं लाईनीत गर्दी, याले लोटू दे त्याले लोटू दे, कोणाला पोळी भेटते कोणाला भात भेटते. वाया माय बाई वाया किती जाते. हे असं पंक्तीत बसून अन्न वाया जात नाही. साजरं इज्जत न जेवायला भेटते सगळ्याले. वाळणारे आहेत ना आमच्या गावात, मेळ आहे आमच्या गावात वाळणाऱ्याचा. त्या काय माहिती बफेचं काय व मला नाही पटत. माय उलसक असं निसंतानीनं बसून शांततेनं जेवण होती म्हणून आम्ही अशी पंक्तीच जेवण ठेवलं. अंगूर खट्टे हे काय सांगणार आहेत. पैशाचा तुकडा नाही चालले कंचुशी करायले. अशी सोय केली माय बाई, अशी सोय. त्या कुकाच्या बाकी तसंच माय बाई, लग्नात तसंच. काय होय माय असा निपटारा सोयराच भेटला होता मा भावाले. दुसरं कोणी जगात काय पडला होता का? 2 वर्ष थांबला असता तरी चाललो असता ना पोरग का कोणतं असं 50 वर्ष झालतं काय? साजरा टोल्याच्या सोयरा पाहा लागत होता. अशी इज्जतीचे बेइज्जत होती माय बाई. सांग माय असं का खाली बसणार आहे का कोणी? माझ्या घरी डायनिंग टेबल आहे, मी तर कधी खाली नाही बसत. मा टोंगाळाचा तरास आहे मध्ये, मी नाही बसत बाई खाली. काय हे गंगू माय सांग काय बोलून राहिली? वहिनी हे पायचा बर पुष्पा वहिनी ते पायचं ते पाहुणे चालली तिले साडी द्यायचा नवरदेच्या अंगलीच आहे ते. काय झालं मामा? काय झालं मामा? हे पाहुणे बाई म्हणते खाली बसता येत नाही, टोंगायचा तरसा इले टेबल खुर्ची आणायला बरं, तो स्टूल आणायला बरं आपल्या घरचा लाकडाचा, आणि ते प्लास्टिकची खुर्ची आणायला त्याच्यावर बसतील ह्या बाई. या बाईले खाली नाही बसता येत वा. बाय बाई गंगूबाई कोण तुम्हाला खाली नाही बसता येत का? माई साडी खराब होते माय बाई. असं इनीले साधी ताट नाही भेटले पत्रावळ्या. 50 पैशाची पत्रावळीवर जीव कमी. मला तर भूकच नाही तशी. भूक मेलीच बाई माय होची तर सोय पाहून. काय वय माय बाई गरमीले बांध नाही असं काय माय बाई साधी चटई बसायला नाही. अशी असते का इनीची पंगत? अशी असते का गंगूबाई? पंगत इनीची अशी असो का कशी असो, मा भावानं जशी केली तशी आहे. त्यानं काही लपून नाही ठेवलं, सबन उघडकीस आहे. आणि त्यानं सबन त्याच्या परीनं पद्धतशीरच केलं. आता लेकरं ताट वाळून राहिले ती मग पाहते कोणते चटई टाकत आला की ते पोरगा. आम्हाला इतकी अक्कल आहे की काही खाली तर काही बसवणारच नाही, चटाया टाकणारच हाव. फक्त पंगत आहे माय, टेबल आणि खुर्चीचा हेडगेपणा नाही. आणि तुम्हाला टोंगायचा लय तराच उन्मयला अशी तर मी आणतो स्टूल आणि खुर्ची, तुम्ही स्टूल आणि खुर्चीवर बसा. उगाच काही बडबड करू नका आणि कार्यक्रमाचा नाश काय करू नका फालतूचा. मग बाव काय झालं काय झालं मला तर जेस लागत नाही माय बाई. कोण जेवणार आहे माहिती? भाजीला पाहिला पाणी चरली म्हणतात भाजी. सारे सांगून राहिले काही अन्न चांगलं नाही, स्वयंपाक काही उठला नाही, मनापासून केलाच नाही ना. काय बाई लोकाला खाऊ घालायचं मन नाही. पहिल्याच पुरीचं लग्न असा पंगा निघाला काय माय अर्थ आहे त्याले. सकाळी ये जा म्हणा आमच्या इकडे, पाय जा म्हणा कसं असते कार्यक्रम, तर मग समजीन मा मायराची पावर किती मोठे लोक आहे म्हणून.
अहो ती पोराची आटा होईना तो गावातलीच आहे ना ती. समजावून तिले जरासं. अहो ती जेवली नाही तर उपाशी गेली करतील ना सारे लोक. नवरदेवाची फुई जेवली नाही उपाशी गेली. हा सकाळी आपल्या मंजूले त्रास देईन ना ती. काही देत नाही तिचं तिकडे कोणी ऐकत नाही. तशीच आहे ते वचवांगी. जत तिकडे आपच येते जेवती ती. मला माहित आहे ते काय आहे. राहू दे कोणाला काय सांगू नको. मुखाट येणार आहे. चुप बस काहीच नको कोणाला म्हणू. चल मी आणतो बायला बोलावून. म्हणू नको कोणाला काही काय हे काय बकलली ते कोणाला सांगू नको. चुपचाप राह. बोरा इकडे काय खरी तू त्या पिंकीच्या मग ते चुलत बहिणीचं त्या सकारामपूरच्या पोरीचा पोरगाच असणार आहे. आम्ही सकारामपूरचाच हाव वैभव. हा मग खरी लग्नाला आईस्क्रीम खाल्लं का तू? आईस्क्रीम नाही बा मला तर दिसलंच नाही. दकी नव्हतं बे आईस्क्रीम. आता बाई कोसारी होतं ती किती मोठा आईस्क्रीम होतं. मग झालं का काय या लग्नात नव्हतं का? विचारणं जाणं कसा लेकराची जात्री. लेकर आईस्क्रीम साठी लढतात. जाय पाय गंगूबाई किती हराम आहे. हा पाय नो त्या ओळशाक लेकराला आईस्क्रीम साठी शिवाडून देऊन राहिली. काय शोभते गंगूबाईले. हा वयानुसार पाय मुद्दा म्हणून कुरा काढायला अशी करते. कशी आहे वही जाऊ दे ना. तशीच आहे ती आगाऊ तोंडाची. कुरापती काढते. हा तिला माहित नाही का आता लग्नात आईस्क्रीम आहे की नाही. तर आता पंक्ती जेवली ना तिला दिसलं नाही काय आधी का बफी आहे काय आईस्क्रीम असेली. आणि पावसाळ्यात आईस्क्रीम खाते काय. हा नेता त्याला बळ्याची. कोणाच्या घरी चांगलं असलं तिला पटतच नाही. जाऊ दे काही लक्ष नको देऊ तिच्या इकडे. नाही ना पाहिजे आणि बोलली का आपल्या सांगू. हा एवढ्या गावातला आपण आलो का काही मग तिच्या भाषाचं लगन नाही काय. हा तर बोलली तरी का पाहिलं का आता. हा आता इथं ती उभी आहे तीच ध्यान आहे बरं आपल्या अंग. आपण बोलू नये आपणच खायला बोलू. आपण शांताबाईच्या इकडून आलो लग्नाले तिनं का आपल्याला या म्हणलं आपणच खायला बोलतो. चल तिकडे आपण. मला आईस्क्रीम नाही दिसला. मला आईस्क्रीम पाहिजे. जाय बोल चांगला दे सगळे लेकराईले दे सांगत चिवाडून. आत्ता पोरीच्या बापाची फच्ची होती. मग मोठा नका लिंबू शिले आमच्या सगळं सोय झाली. काय झाली आईस्क्रीम तर नाही लग्नात. चल आता येतेच ते इकडे. चल तिकडे चाललं जाऊ आपण. चल बाई का सांग मा ध्यान नाही का तू ध्यान नाही का येऊन बोलत नाही ओळशीक लागे काही आली वा. आम्ही तर कालच आलो माय बाई. सकाळपासून लग्न लागलं तर तिथं बसले होतो तुम्ही पुढच्या लाईनीत आणि आम्ही तुमच्या मागच्या लाईनीत. तुमचं का ध्यान नाही का लागे. मा ध्यान नाही बाई. तशी काही गर्दी नाही लग्नात. पोरीच्या बापानं लय चिंगटले धंदे केले बाई. काय लग्न केलं व मी म्हणलो माय बाई एवढं मोठं माय बाई एवढा मोठा संबंध भेटला जो 1000-2000 तर लोकांचं लग्न अशीनच खायचं मग 200 लोक नव्हते. जेवले काय जेव्याचा मेळ काय तो मासोळा काय माहिती पंक्ती वाढल्या अळाण्यासारखे बफी असती माय बाई. जाणे त्या लग्नात बफी खायची काय रेलची नसती बाई नव्हती. चिकटल्या गोळ्याच्या ते बुंदी ते वडी वाढली माय बाई. आमच्या तर बाळात माय बाई आली नाही. मला तर शेवटला वडी नाही भेटली. मी आता म्हणलं माय असे तर लग्न तर माय बाई मी तर जात नाही. काय लग्न केलं व शांती लहान गावात नका लिंबू शिलते. मा भावाचं सोन मा मायराचं सोन अमको पाहिलं. काय बाई लग्न केलं पर सोयरा पाहून तर कराव की नाही. एवढा टोले जंग सोयरा भेटला. मा भावासारखं मोठे लोक भेटला म्हणून मा भावाच्या घरी पाहिजे. आता सकाळी येसालच ना तुम्ही वरातीले तिकडे. शांतीनं म्हणलं का? हो शांताबाईनं म्हटलं आम्हाला चला म्हणून. आणि त्या बाईनं लग्नात ये आम्हाला म्हटलं होतं म्हणून आम्ही आलो लग्नात. पण वराती गिराती काही येत नाही आम्ही आता घरी चाललो. अहो या ना मा भावाच्या घरचा जलवा तर पा. आता शांतीच्या भावाच्या घरचा पाहिला काय माय बाई पतर वाट्यावर फापडला उडे. सकाळी मा भावाच्या घरी पा स्टीलच्या टाटाईत जेवण राहील म्हणलं. असं आईस्क्रीम पासून रसमलाई पासून राहते म्हणलं. बाना मोठ्या लोकांच्या घरचा कार्यक्रम कसा असते पाहून तर घ्या. या सकाळ अहो का व इथं हा का अहो याची माय दिसली का व चांगलं वर्षा लढून राहिला बिचारे. शिटू कुकडे दिसूनच नाही राहिली. आम्हाला शिटू तर तिकडेच होती वा नवरदेव नवरीच होती मग हो ना. आता तर पाहिलं माय आता तर त्याचं ते हे चालू आहे. शिटू याची माय नाही दिसली. किती वर्षा लढून राहिला हा. भूक लागली शी आता. भूक लागली तर आईस्क्रीम दे ना. लेकराला तुला आवडते आईस्क्रीमचं तर काही दिसलंच नाही बाई मले. अशील ना देऊल शिक चारा त्याले लेकरू राहते. अरे शामा आईस्क्रीम खात काय आईस्क्रीम त्याला वाटत अशी ना माझ्या लग्नात आलो ना आईस्क्रीम अशीनच म्हणून लढत अशीन हाय ना रे.
आईस्क्रीम नाही पाहिजे त्यांना. आईस्क्रीम कुठे दिसला माय तुम्हाला गंगूबाई? नाही का? सांग बाई. आता ते पोरगो होतं ना या पिंकीच्या चुलत बहीणचं, मला तर म्हणे आईस्क्रीम खाल्ली. आता गेलं ते तिकडे. मी म्हणलं अशी आता लग्न आहे तर म्हणलं अशी ठेवलं नाही काय. शेतकरी माणसाचं पाहावं आपल्याला कळते. 2 एकरावाल्याचं कसं काय जमीन बाया लग्नात आईस्क्रीम ठेवीन तर वावराला किस्त काढील काय लावीन. नाही व माय बरोबर आहे आपल्याला समजू शकते. आता मी मोठ्या मोठ्या लग्न आहे ना मोठ्या मोठ्या कार्यक्रमाने हिंडतो ना व त्याच्यानं मला ते सवय. 5 स्टार हॉटेलच्या कार्यक्रमासारखे कार्यक्रम असतात ना नातेवाईक काही मग त्याच्यानं मला तशीच सवय पडली. हो माय बरोबर आहे. 2 एकरावाल्याचे कसं असते तर मग पंक्तीत पाहिलं ना. काय आता आपापल्या परीनं असते समजा. कुठे गेली याची माय सांग. आता पोरग लढून राहिलं एवढं तिला एवढं भान नाही का? मी तर चालली बाई. बरं कशी गरमी होऊन राहिली बाई. पाणी येते वाटते. लयच गरमी होऊन राहिली. पुरीच्या बापानं जरा कूलर गिलर लावा लागत होती बाई जागोजागी. लय गरमा होऊन राहिली बाई. गावात लगन गावात बाई बरं कसं ऊन तपते. तिच्या बुडाले अशी लावा लागत होते कूलर. काय भांडायला बोळ्याची काय व हे शिटू कुठे गेली व दिसून नाही राहिले. पोरग कोणा सकाळचं राहून नाही राहिलं. द्या शांताबाई त्याला माझं द्या माझं मी त्याला नेतो तिकडे. ये रे बाबू येतं काय?